आज आपण एक पूर्व स्वरूप म्हणून प्रकरण तिसऱ्याचं पूर्व स्वरूप म्हणून मागणीची लवचिकता काय आहे याबाबतचं की एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता पूर्व स्वरूप मध्ये आपण काय पाहिलं होतं? डॉक्टर मार्शल यांचा मागणीचा सिद्धांत पाहिला. डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत मांडला, परंतु तो सिद्धांत काय म्हणतो या पूर्ण स्वरूपामध्ये आपण बघणार की एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी किती प्रमाणात घट होते. आपल्याला आपण जेव्हा सिद्धांत बघितला तेव्हा सिद्धांतात सरळ सरळ वाक्य बघितले. इतर परिस्थिती काय असल्यास एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, या उलट किंमत कमी झाली असता मागणी वाढते. परंतु हे झालं सरळ, परंतु किती प्रमाणात किंमत किती प्रमाणात कमी झाल्यानंतर मागणी किती प्रमाणात वाढते व किंमत किती प्रमाणात वाढल्यानंतर मागणी किती प्रमाणात, कितीचं उत्तर तो सिद्धांत देत नाही. आणि म्हणून डॉक्टर मार्शलनी हा घटक मांडलेला होता इलास्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता. खरं तर या मागणीच्या सिद्धांताच्या या चॅप्टर मध्ये मागणीची लवचिकता ही डॉक्टर मार्शलची एक प्रकारची देणगी आहे की टक्केवारीमध्ये बाजारात घडणाऱ्या वस्तुस्थितीच्या परिस्थितीमध्ये काय घडते आहे याचं एक्झॅक्ट उदाहरण मांडण्यासाठी डॉक्टर मार्शलनी मागणीची लवचिकता इलास्टिसिटी ऑफ डिमांड मांडली. त्यामध्ये काय म्हणतात पूर्व स्वरूपामध्ये की एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी किती प्रमाणात घट होते. एखाद्या वस्तूची किंमत वाढली परंतु मागणी किती प्रमाणात घट होते, प्रमाणात किती प्रमाणात घट होते. आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी किती प्रमाणात वाढ होते हे नियमावरून समजत नाही. मी तुम्हाला आता सांगितलं पूर्व स्वरूप काय म्हणते आहे की एखाद्या वस्तूची किंमत वाढली आहे पण वाढली असता मागणी किती प्रमाणात घट होते. किंमत वाढली पण मागणी किती प्रमाणात घटली, किंवा किंमत किती प्रमाणात किंमत कमी झाली परंतु मागणी किती प्रमाणात वाढली हे मात्र मागणी नियमावरून कळत नाही, हे मागणी नियमावरून समजत नाही. आणि म्हणून डॉक्टर मार्शलनी मागणीची लवचिकता इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही संकल्पना अर्थशास्त्रात मांडली आणि ती त्याला आज अर्थशास्त्राची आणि या मागणीच्या सिद्धांताची देणगी मांडतात. काय देणगी मांडत आहे की मागणीची लवचिकता कशी काम करते आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड कसं काम करते आहे, तो हा डॉक्टर मार्शलनी या ठिकाणी मांडलेला आहे. आपण तोच पाहणार. मागणी लवचिकता संकल्पना, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना डॉक्टर मार्शल यांच्या मते, डॉक्टर मार्शल यांच्या मते बोर्डवर आहे, तुम्ही पण आपल्या याच्यात लक्षात द्या. पुस्तकामध्ये आहे परंतु पुस्तकातला सर्व भाग तसा बोर्डवर तुम्हाला मिळणार नाही. जेवढा भाग सहज आणि सहजतेने तुम्हाला समजू शकते तेवढा भाग ब्लॅकबोर्डवर आहे. डॉक्टर मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते. डॉक्टर मार्शल काय म्हणताय की ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी, किंमत घटली म्हणजे त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते. किती प्रमाणात वाढते त्याचा कमी प्रमाणात वाढते. ज्या प्रमाणात किंमत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात घटते, याला मागणीची लवचिकता असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ डॉक्टर मार्शल काय म्हणत आहे, ज्या प्रमाणात, प्रमाण म्हणजे पर्सेंटेज, ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढ होते. म्हणजे डॉक्टर मार्शलच्या या मागणीच्या लवचिकतेच्या सिद्धांताप्रमाणे जर आपण थोडासा विचार केला तर किंमत ज्या प्रमाणात वाढली, किंमत ज्या प्रमाणात वाढते आहे, जर त्या प्रमाणात किंमत वाढली तर त्याचा परिणाम होऊन मागणी किती प्रमाणात घटली, प्रमाण म्हणजे टक्केवारी. फॉर एक्झाम्पल की किंमत 10% वाढली, एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढली, त्याचा परिणाम होऊन मागणी किती टक्क्यांनी घटली टक्केवारीमध्ये. हा जेव्हा आपण परिणाम शोधतो आहे टक्केवारीमध्ये, प्रमाणामध्ये जेव्हा आपण परिणाम शोधतो आहे तेव्हा त्याला मागणीची लवचिकता असं म्हणता आहे. ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढ होते, त्याच प्रमाणात त्याच्या उलट ज्या प्रमाणात किंमतीत वाढ होते त्यानुसार मागणी घटते आहे. पण कोणत्या प्रमाणात घटते आहे, कमी किंवा जास्त प्रमाणात घटते आहे, याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. अजून एक घटक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो,
की हा पार्ट टेक्निकली आहे, थोडासा तांत्रिक दृष्ट्या आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्यामध्ये गणितीय थोडेसे कॅल्क्युलेशन पण आहे. गणितीय कॅल्क्युलेशन टक्केवारी आलं की गणितीय कॅल्क्युलेशन आलं आणि म्हणून आपल्याला तो भाग समजून घ्यावा लागेल. थोडस तांत्रिक भाग असल्यामुळे बी केअरफुली ही टक्केवारी आहे आणि एकाचा संबंध दुसऱ्याशी. पण अत्यंत साधं सरळ सोपं काम आहे. काय सोपं आहे की किंमत ज्या प्रमाणात वाढली, किंमत ज्या प्रमाणात वाढली त्याचा परिणाम होऊन मागणी किती प्रमाणात घटली. नियम तेच म्हणतो किंमत वाढली असता मागणी घटते, पण कितीचं उत्तर आपला हा सिद्धांत मागणीची लवचिकता हा सिद्धांत देतो आहे आणि म्हणून आपण मागणीची लवचिकता पाहतो आहे. किंमत आपण मागणीचा सिद्धांत पाहिला, किंमत वाढली मागणी कमी झाली, किंमत कमी झाली मागणी वाढली. पण किंमत कमी झाल्यावर मागणी किती वाढली, कितीचं प्रमाण किंवा कितीचं उत्तर आपल्याला या प्रमाणाचं उत्तर टक्केवारीमध्ये उत्तर हा भाग आपल्याला देतो आहे आणि म्हणून याला आपण मागणीची लवचिकता असं म्हणतात. डॉक्टर मार्शलनी हाच घटक मांडण्याचा विचार केला आणि त्यातून आजही आपल्याला बाजारामध्ये होणारे किमतीचे बदल त्याचा परिणाम मागणीवर काय बदल करता आहे त्याला आपण मागणीची लवचिकता असं म्हणतो आहे. मी पुन्हा खाली लिहून ठेवलेला आहे. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे, किमतीतील प्रमाणशीर, प्रमाणशीर म्हणजे टक्केवारीमध्ये, किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणी घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. एका वाक्यामध्ये लिहिले किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे. किमतीतील प्रमाणशीर बदल म्हणजे किमतीतील टक्केवारीमध्ये होणारा बदल. किंमत 10% कमी झाली हा प्रमाणशीर बदल आहे. की एक्स वस्तू आहे किंवा अन्य कुठली वस्तू आहे त्या वस्तूची किंमत 10% कमी झाली हा प्रमाणशीर. टक्केवारीमध्ये म्हणजे याचा अर्थ आपण प्रमाणशीर असा विचार करतो आहे. म्हणून किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत 10% कमी झाली हा प्रमाणशीर बदल कशात झाला, किमतीत झाला. त्यामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदला, आता मागणीत काय बदल घडून आला, एखाद्या वस्तूची किंमत 10% कमी झाली त्याचा परिणाम मागणीवर, त्या वस्तूची मागणी 20% वाढली. म्हणजे किंमत 10% कमी झाली, किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. मग आता वाढते हे तर माहित आहे आपल्याला सिद्धांतामध्ये, पण आता आपण टक्केवारीमध्ये पाहतो आहे की किंमत 10% कमी झाली, किंमत कमी झाली पण 10% कमी झाली त्याचा परिणाम असा झाला की वस्तूची मागणी 20% वाढली. याला डॉक्टर मार्शल यांच्या भाषेमध्ये मागणीची प्रमाणशीर किंमत लवचिकता आपण असं म्हणतो आहे. इथे लिहिलेलं वाक्य किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे म्हणजे किमतीत जो बदल झाला तो प्रमाणशीर बदल 10% आहे. किंमत 10% कमी झाली. प्रमाणशीर बदल काय आहे, तर किंमत 10% कमी झाली. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे म्हणजे 10% किंमत कमी झाली त्यामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीचा काय बदल झाला, तर मागणी 20% वाढली. किंमत 10% कमी झाली, मागणी 20% वाढली. आपण टक्केवारी दोन्हीकडे वापरतो. इकडे किंमत 10% कमी झाली असं म्हणतो, त्याचा परिणाम होऊन मागणी 20% वाढली. हा जो प्रमाणशीर बदल घडून येतो आहे या बदलाला डॉक्टर मार्शलनी मागणीची लवचिकता असं म्हटलेलं आहे. हीच मागणीची लवचिकता संकल्पना आहे. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास, पर्सेंटेजच्या बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे किमतीचा बदल 10% वस्तूची किंमत कमी झाली त्याचा परिणाम मागणी 20% वाढली. हा जो बदल घडलेला प्रमाणशीर बदल, किंमत कमी झाली पण किती, 10%, त्याचा परिणाम काय झाला, मागणी वाढली पण किती टक्के, 20%. हा जो प्रमाणशीर बदल घडून येतो आहे त्याला डॉक्टर मार्शल मागणीची लवचिकता असे म्हणतात. त्याच्या विरुद्ध पण होऊ शकते. एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढली, किंमत वाढली, एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढली त्याचा परिणाम होऊन मागणी 5% घटली. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढली पण त्याचा परिणाम होऊन मागणी मात्र 5% घटली. ते काही असो, परंतु किंमत
जेव्हा वाढते आहे तेव्हा आपण किमतीची टक्केवारी दिलेली आहे आणि इकडे त्याचा परिणाम मागणीवर काय होतो त्याची टक्केवारी जेव्हा देतो किंवा टक्केवारीमध्ये सांगतो आहे, प्रमाणशीर बदलामध्ये सांगतो आहे, म्हणजे याचा अर्थ आपण मागणीची लवचिकता एक्सप्लेन करतो आहे. आता आपण काय म्हणतो आहे की एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढली, किंमत 10% वाढली, त्याचा परिणाम होऊन वस्तूची मागणी 5% घटली. किंमत वाढली, मागणी घटली, पण कितीचं उत्तर आहे किंमत वाढली 10%, मागणी घटली 5%. हे केव्हा पाहिलं आपण? मागणीच्या लवचिकतेमध्ये पाहतो. याच्या अगोदर सिद्धांतामध्ये नाही पाहता आलं. टक्केवारी माहिती आपण सिद्धांतामध्ये एकच घटक पाहिला, इतर परिस्थिती कायम असल्यास. हा एवढा शब्द आपण पाहिला, इतर परिस्थिती कायम असल्यास. काय वाक्य होतं? बाजारात एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, या उलट किंमत कमी झाली असता मागणी वाढते, पण कितीचं उत्तर सिद्धांत देत नव्हता आणि म्हणून डॉक्टर मार्क्स यांनी या कितीचं उत्तर देण्यासाठी मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही संकल्पना मांडली. आणि ही संकल्पना आपल्या समोर आहे की किमतीची प्रमाणशीर बदलामुळे, किमतीचा जो प्रमाणशीर बदल होतो, टक्केवारीमध्ये जो बदल होतो आहे, किंमत 5% वाढली, किंमत 5% कमी झाली, किंमत 10% वाढली, किंमत 10% कमी झाली, टक्क्याने किंमत वाढली, टक्क्याने किंमत कमी झाली, त्याचा परिणाम मागणी किती टक्क्याने वाढली किंवा मागणी किती टक्क्याने कमी झाली, हा जो परिणाम सांगणारा घटक आहे त्याला आम्ही मागणीची लवचिकता असं म्हणतो आहे. डॉक्टर मार्शलनी हेच या वाक्यामध्ये सिद्ध केलं पाहिजे. मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडताना डॉक्टर मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते, किंमत घटली, कशात? तर प्रमाणात. ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते. प्लस मायनस होणार, कमी प्रमाणात वाढते. ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात घटते. आपण नियम कायम ठेवला, किंमत वाढली, मागणी कमी झाली, किंमत कमी झाली, मागणी वाढली, पण कसं? प्रमाणशीर बदल. आणि हा प्रमाणशीर बदल डॉक्टर मार्शलने जो मांडला की किंमत इतक्या टक्क्यांनी वाढली तर मागणी किती टक्क्यांनी कमी झाली. किंमत वाढली म्हणजे मागणी कमी होणार. सिद्धांताप्रमाणे किंमत वाढ तर मागणी कमी होणार, किंमत कमी मागणी वाढणार. पण त्याचं उत्तर मात्र ज्या ठिकाणी आपण प्रमाणशीर मध्ये देतो आहे, टक्केवारीमध्ये देतो आहे, त्याला मागणीची लवचिकता असं म्हणतं आहे. आणि म्हणून डॉक्टर मार्शलनी मागणीची लवचिकता हा घटक मांडला. हा सिद्धांत म्हणा किंवा हा घटक म्हणा, एक प्रकारे आजच्या बाजार व्यवस्थेच्या नियमामध्ये बाजार व्यवस्थेला डॉक्टर मार्शलनी दिलेली देणगी आहे की एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढली असेल, 10% किंमत वाढली तर त्याचा परिणाम मागणी 5% कमी झाली, मागणी 10% कमी. एखाद्या असे होऊ शकते की एखाद्या वस्तूची बाजारात किंमत 10% वाढली पण त्याचा परिणाम मागणी 20% कमी झाली. किंमत तर 10% वाढली, फक्त किंमत 10% वाढ, पण मागणी मात्र डायरेक्ट 20% कमी झाली. असा जेव्हा परिणाम होतो आहे तर यालाही प्रमाणशीर बदलाचा परिणाम, यालाही मागणीची लवचिकता. काय आहे मागणीची लवचिकता? किंमत फक्त 10% वाढली पण परिणाम असा झाला की बाजारात एकदम त्या वस्तूची किंमत 10% वाढता बरोबर मागणी एकदम 20% कमी झाली. त्याचा परिणाम विक्रेत्यावर अथवा उत्पादकावर विपरीत परिणाम होणार हे बाजारामध्ये कळते. की एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढता बरोबर त्याची मागणी 20% घटत असेल तर त्याचा विपरीत परिणाम उत्पादकावर होतो आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हा विचार करतो आहे की उत्पादकावर होणारा परिणाम विचारात घेण्यासाठी उत्पादकावर काय परिणाम होतो किंवा विक्रेत्यावर काय परिणाम होतो. किंमत वाढली 10%, मागणी कमी झाली 20%, किंवा एखाद्या वेळेस याचा परिणाम तेवढा होणार नाही. किंमत वाढली 10% पण मागणी कमी झाली 2%. मग त्या उत्पादकाला वाटतं की 10% किंमत वाढवल्यामुळे मागणीवर काहीच परिणाम, 2% फरक झालेला आहे. आपली 2% मागणी घटली, आपण किंमत 10% वाढवली, मागणी फक्त 2% घटली. बाजारात वाढलेली मग किंमत कायम ठेवायला काही हरकत नाही असं उत्पादकाला वाटू शकते. म्हणजेच याचा अर्थ या बाजार व्यवस्थेमध्ये एखाद्या उत्पादकाला आपल्या वस्तूची विक्री करताना किमतीचा प्रभाव कसा पडतो आहे टक्केवारीमध्ये. जर किंमत वाढली तर त्याची मागणी किती टक्क्यांनी घटते आहे. किंमत आपण जर 2, 4, 5%, 10% कमी केली तर त्याची मागणी किती टक्क्यांनी वाढते आहे. हा प्रभाव विचारात घेण्यासाठी डॉक्टर मार्शलचा हा घटक मागणीची लवचिकता हा घटक अत्यंत महत्वाचा आहे.
तर आपण हा पाठ या ठिकाणी पाहिला. मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना या ठिकाणी पाहिली की ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्याच्याच प्रमाणामध्ये मागणीमध्ये वाढ होते आहे. कोणत्या प्रमाणात वाढ होते हे सांगणारा घटक, किंवा या उलट ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्याचा परिणाम होऊन मागणीत किती टक्के घट होते हे सांगणारा घटक म्हणजे मागणीची लवचिकता होय. आपण हे उदाहरण पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, जर तुम्ही बघितलं तर पुस्तकात मिळेल, परंतु आपण या ठिकाणी साधं सोपं करून सरळ करून आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. किमतीतील प्रमाणशील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशील बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे किमतीत जो प्रमाणशील बदल घडतो आहे, किंमत 10% कमी होते, प्रमाणशील बदल मागणी 20% वाढते. प्रमाणशील बदल काय आहे, किंमत 10% कमी, मागणी 20% वाढते. आपण एक उदाहरण देतो. 20% मागणी, आपण किंमत 5% वाढ, मागणी 10% कमी, किंमत 5% वाढली, पण परिणाम असा झाला की मागणी 10% कमी झाली. हा सारा घटक आपल्याला विचारात घेताना प्रमाणशील बदल जो विचारात घेतो आहे त्याला आपण मागणीची लवचिकता असं म्हणतो आहे. मग मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, आपल्याला मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पण आपल्या सिलेबस मध्ये आहे. मागच्या वर्षीच्या सिलेबस मधला काही भाग कमी झालेला, तो भाग आपण सोडून दिलेला आहे. जो भाग आपल्याला या वर्षीच्या परीक्षेला दिलेला आहे तो भाग आपण घेतो आहे. त्याच्यानंतरचा भाग आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. आता मागणीच्या लवचिकतेचे प्रकार 3 प्रकार दिलेले आहेत. सर्वात पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता, दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता आणि तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता. पुस्तकात पण आपल्याला याच सिक्वेन्सने दिलेला आहे, आपण त्याच सिक्वेन्सने पाहणार. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. आता या ठिकाणी कन्फ्युजन करायचं नाही. मागच्या चॅप्टर मध्ये आपण मागणीचे प्रकार पाहिले. मागचा जेव्हा आपला भाग झालेला होता, जेव्हा मी तुम्हाला शिकवलेला आहे, तेव्हा आपण मागणीचे प्रकार पाहिले. मागणीचे 4 प्रकार पाहिलेले होते. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी. 5 प्रकार. म्हणजे मागणीचे आपण 3 प्रकार 5 प्रकार पाहिलेले होते. आता मात्र आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पाहतो. तिकडे हे 3 अजून याच्या पुढे एक प्रकार येणार आहे. जेव्हा येईल तेव्हा पाहू. आताच आपण कन्फ्युजन करण्यात अर्थ नाही, पण जेव्हा येईल तेव्हा आपण त्याचा नक्की विचार करू. कन्फ्युजन करायचं नाही. बी केअरफुली लक्षात ठेवायचं. मागच्या चॅप्टर मध्ये मागणीचे प्रकार पाहिले 5 प्रकार. कोणता? प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी आणि संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी, असे 5 प्रकार आपण मागणीच्या चॅप्टर मध्ये पाहिले. आज आपण मागणीची लवचिकता हा जो घटक पाहतो आहे, यामध्ये मागणीच्या लवचिकतेचे प्रकार 3 प्रकार दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता, दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता आणि तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता. आता हा जो आपण तिसरा प्रकार पाहू, किंमत लवचिकता, आपल्या सिलेबस मध्ये या किंमत लवचिकतेचे सुद्धा 5 प्रकार दिलेले आहेत. म्हणजे मागणीचे 5 प्रकार, मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार. असा जो भाग जेव्हा राहील तेव्हा पाहू आपण. कन्फ्युजन करायचं नाही. मागच्या चॅप्टर मध्ये आपण मागणीचे प्रकार पाहिले. मागणीचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, संयुक्त, संमिश्र आणि स्पर्धात्मक, हे झाले मागणीचे प्रकार. आज आपण पाहतो आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. आता हा आपला अर्थशास्त्राशी संबंधित असलेला अत्यंत तांत्रिक असलेला भाग आहे. आपण ठीक आहे. सर्वात पहिला घटक आपण पाहणार उत्पन्न लवचिकता. मग आता उत्पन्न लवचिकता काय आहे? उत्पन्न लवचिकता कशाला म्हणतात? इलास्टिसिटी ऑफ इन्कम. आता ही उत्पन्नाची इलास्टिसिटी, जसं आपण इकडे किमतीचा भाग पाहिला ना, तोच भाग आपण इकडे उत्पन्नाशी जोडणार. आपण मगाशी पाहिलं व्याख्येमध्ये ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात बदल होतो. तिकडे जसं बघितलं तिथे आपण इथे उत्पन्नाचा विचार करणार. उत्पन्न लवचिकता म्हणजे काय? उत्पन्नाचा परिणाम मागणीवर कसा होणार? म्हणजे एखाद्या व्यक्तीला मिळणारे जे उत्पन्न असेल, या उत्पन्नाचा परिणाम मागणीवर कसा होणार, हा घटक जेव्हा आपण शोधतो आहे किंवा पाहतो आहे त्याला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणतो आहे. पहिला घटक मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार उत्पन्न लवचिकता. मग काय आहे उत्पन्न लवचिकता? उत्पन्नातील बदलाचा,
म्हणजे माणसाचं व्यक्तीचं जे उत्पन्न आहे याचा बदल, उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणी घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. इतकं साधं सोपं काम आहे. उत्पन्नातील बदलाचा परिणाम, उत्पन्नात जो काही बदल झाला त्याचा परिणाम मागणी घडून येणाऱ्या, म्हणजे मागणीवर त्याचा काय परिणाम झाला, मागणी घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. साध्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात बदल झाला असता त्याचा परिणाम त्याच्या मागणीवर काय परिणाम होतो आहे किंवा मागणीवर कोणता परिणाम होतो आहे हे दर्शवणारा घटक म्हणजे उत्पन्न लवचिकता होय. एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात झालेल्या बदलाचा परिणाम त्या व्यक्तीच्या मागणीच्या बदलावर होत असेल तर तो परिणाम दर्शवणारा घटक म्हणजे उत्पन्न लवचिकता होय. उत्पन्न लवचिकता, उत्पन्नातील बदलाचा, पुन्हा व्याख्या लक्षात घ्या, उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणजे उत्पन्नातील झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधात, उत्पन्नाचा जो परिणाम झालेला आहे प्लस मायनस काही असेल पण उत्पन्नात झालेल्या बदलाचा परिणाम मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधावर किंवा मागणीत घडून येणाऱ्या बदलाशी होणार आहे. मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ उत्पन्नात झालेल्या बदलाचा परिणाम मागणीत कुठल्या प्रकारावर होतो आहे किंवा किती प्रमाणावर होतो आहे त्या बदलाच्या प्रमाणाला उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. खाली एक सूत्र दिलेलं आहे, आपल्या या तक्त्यावर लिहिलेलं आहे मी. खाली एक सूत्र दिलेलं आहे, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर आणि सूत्रात बरोबर मागणीतील शेकडा बदल म्हणजे टक्केवारीमध्ये मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. म्हणजे याचा अर्थ आपल्याला उत्पन्न लवचिकता पाहताना उत्पन्नात जो शेकडा बदल होतो आहे त्याचा परिणाम मागणीमध्ये काय शेकडा बदल होतो ते शोधणे म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता होय. आपण उत्पन्न लवचिकता पाहिली, उत्पन्नात झालेल्या बदलाचा परिणाम मागणीवर जर होत असेल तर तो ज्या प्रमाणात होतो आहे त्या प्रमाणाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. मग याचं सूत्र दिलेलं आहे, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. म्हणजे उत्पन्नात शेकडा बदल म्हणजे प्रमाणशील 100 वर टक्केवारीवर, मागणीतील शेकडा बदल भागीला करायचा आहे आपल्याला उत्पन्नातील शेकडा बदल. म्हणजे याचा अर्थ असा आहे उत्पन्नात जो शेकडा बदल होणार, उत्पन्नात 5% बदल होणार, उत्पन्नात 10% बदल होणार, टक्केवारी म्हणजे शेकडा बदल. उत्पन्नात 10% बदल झाला, उत्पन्नात 15% बदल झाला, उत्पन्नात 2% बदल झाला, उत्पन्नात झालेला शेकडा बदल त्याचा परिणाम मागणीवर काय शेकडा बदल होतो आहे ते उत्तर शोधून काढणे म्हणजे त्याचा अर्थ आपण उत्पन्न लवचिकता शोधून काढणे. या सूत्राप्रमाणे मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल, उत्पन्नात जो शेकडा बदल झाला आहे त्याचा परिणाम मागणीवर काय शेकडा बदल होऊन गेला ते शोधून काढणे त्याला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल खाली मी लिहिलेलं आहे, अ नावाची वस्तू आहे बाजारामध्ये, उदाहरणार्थ अ नावाची वस्तू आहे किंवा आता सध्या बाजारात आलेले सफरचंद आहे. बाजारात आलेले सफरचंद, त्या सफरचंदाचं ऍपल सेब ज्याला म्हणतो आहे त्याचं की आपण या सूत्राप्रमाणे पाहणार उत्पन्नातील आपण त्याच्याबाबतचं उत्पन्नातील बदलाचा जो भाग आहे की हे जे आहे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली. मी काय म्हणालो, व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली, सफरचंदाचा उदाहरण त्याच्यावर आधारित पाहणार. उत्पन्नात वाढ झाली 20%, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली 20%, त्याचा परिणाम मागणी वाढली 10%. त्याच्या उत्पन्नात वाढ झाली 20% आली पण त्याचा परिणाम उत्पन्न वाढलं म्हणून मागणी वाढली. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढतंय, उत्पन्नात वाढ झाली 20%, त्याचा परिणाम त्या वस्तूने त्या व्यक्तीने मागणी केली, वाढ केली 10%. म्हणजे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली असेल तर त्याचा परिणाम त्याने मागणीमध्ये 10% वाढ केली. मी तुम्हाला असं म्हणतोय की आता सध्या बाजारात जे सफरचंद आले पूर्वी महाग होते परंतु तो व्यक्ती घेत नव्हता किंवा कदाचित घेतले तरी पावभर अर्धा किलो वगैरे घ्यायचा.
परंतु या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होता बरोबर पूर्वी पाव किंवा अर्धा किलो सफरचंद घेणारा माणूस आज मात्र उत्पन्नात 20% वाढ होता बरोबर त्याने त्या सफरचंदाच्या मागणीमध्ये 10% वाढ केली. म्हणजे याचा अर्थ की तो जो काही 10% जे काही घेत असेल अर्ध्यापेक्षा जास्त, आता एक पाव घेत होता तर अर्धा किलो घ्यायला लागला, अर्धा किलो घेत होता तर 3 पाव घ्यायला लागला. म्हणजेच याचा अर्थ उत्पन्नात वाढ झाली 20%, त्याने मागणी वाढवली 10%. म्हणजेच याचा अर्थ की उत्पन्नात बदल होता बरोबर त्यांनी आपल्या मागणीमध्ये पण बदल केलेला आहे. आणि तो टक्केवारीमध्ये जर आपण बदल पाहिला, मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल, उत्पन्नातील शेकडा बदल आहे 20% भागीला 10% भागीला 20% केलं. 10% मागणीतील शेकडा बदल, 20% उत्पन्नातील शेकडा बदल, या 10% भागीला 20% केलं. टक्के असल्यामुळे टक्केवारी आपण काढून टाकली. उरले 10 भागीला 20. 10 भागीला 20 जर काढलं तर याचा भागाकार येतो 0.5. 0.5 किंवा 0.5 येतो आहे. हा 0.5 जर आला असेल तर याचा अर्थ मागणीचा जो बदल आहे 1 पेक्षा कमी. आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये नंतरच्या भागामध्ये आपण त्याचा विचार करू की या ठिकाणी मागणीत झालेला जो बदल आहे तो 1 पेक्षाही कमी आहे. पण एक घटक लक्षात घ्यायचं की व्यक्तीच्या उत्पन्नात 20% वाढ झाली, त्याचा परिणाम त्या व्यक्तीने मागणी जी वाढवलेली आहे ती 10% वाढ केली. म्हणून व्यक्तीच्या उत्पन्नातील वाढीचा मागणीतील होणारा शेकडा बदल आहे. या शेकडा बदलाला उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. का उत्पन्न लवचिकता म्हणतात? कारण उत्पन्नामध्ये जो बदल झाला टक्केवारीमध्ये त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मागणीमध्ये झाला आणि म्हणून याला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणतो आहे. उत्पन्नाचा या ठिकाणी वस्तूच्या किमतीचा परिणाम नाहीये. या ठिकाणी वस्तूची किंमत प्लस झाली मायनस झाली काय झाली हे नाही माहिती, पण त्यांनी मागणी वाढवली. या व्यक्तीने मागणी वाढवली आणि मागणी वाढवता बरोबर त्या व्यक्तीच्या मागणीत वाढ होता बरोबर कशामुळे झाली मागणीत वाढ? तर त्याचं उत्पन्न वाढलं. या ठिकाणी किमतीचा काही संबंध नाही. संबंध कशाचा आलेला आहे? उत्पन्नाचा. आणि त्यामुळे उत्पन्नाचा संबंध येता बरोबर उत्पन्न 20% वाढलं म्हणून त्या माणसाने मागणी सुद्धा 10% वाढवली. असा जेव्हा बदल घडतो आहे तेव्हा त्याला उत्पन्न लवचिकता असं म्हणतात आहे. आपल्याला मला सांग मिळाली की आता आपला वेळ संपतो आहे. आपल्याला झूम मीटिंग वर टाइम दिलेला असतो फक्त 40 मिनिटाचा. त्याचा मेसेज आलाय टाइम इज ओव्हर नाउ. आता थोड्या वेळाने आपला टाइम संपणार म्हणून आपण इथे थांबतो आहे. उद्याला मी पुन्हा समजावून देईल. उद्याच्या तासिकेमध्ये